नमस्कार. विवाहित पुरुषाच्या लिव्ह इन संबंध म्हणजे गुन्हा नाही असा निर्वाळा अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने दिलाय. माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे की कायदा आणि नैतिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण माझं असं म्हणणं आहे, जेव्हा नातेसंबंधांचा विषय असतो ना, तेव्हा कायदे हे केवळ कागदावरचे नियम नसतात, ते समाजाची नैतिकता टिकवण्यासाठी असतात. आणि जर नैतिकतेलाच तडा जात असेल तर तो केवळ कायद्याचा मुद्दा कसा काय राहील? तो समाजाचा प्रश्न बनतो. एका बाजूला आपण महिलांच्या सन्मानाच्या सुरक्षेच्या गोष्टी करतो आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे निकाल येतात जे अत्यंत गंभीर आहेत, अस्वस्थ करणारे आहेत. तुम्ही पुरुषाला लिव्ह इन मध्ये राहणं कायदेशीर करता, तेव्हा त्याच्या पत्नीची वेदना कोण समजून घेणार आहे? त्यांच्या लेकरांच्या आयुष्यावर जो होणारा परिणाम आहे तो कोण आणि कसा भरून काढणार आहे? लिव्ह इनच्या नावाखाली कित्येक महिलांची फसवणूक आणि शोषण होत आहे आणि आपण त्याकडे फक्त कायद्याच्या चौकटीत बसतं म्हणून दुर्लक्ष करायचं आहे का? भारतीय संस्कृती आणि कुटुंब व्यवस्था ही आपल्या समाजाची ताकद आहे आणि जर त्यालाच आपण अशा प्रकारे कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असेल किंवा कमकुवत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात असेल तर त्याच्या विरुद्धात ठाम भूमिका ही आपल्याला घ्यायलाच लागणार आहे, घ्यावीच लागणार आहे. माझं स्पष्ट मत आहे, अशा निकालांचा समाजावर होणारा दुष्परिणाम दुर्लक्षित केला जाणार नाही आणि याच्यावरती व्यापक चर्चा आणि या निकालाचा पुनर्विचार होणं अत्यावश्यक आहे. कायद्याच्या नावाखाली जर कुटुंब व्यवस्था तुटत असेल तर तो न्याय नाही, तो अन्याय आहे. विचार करा आणि तुम्हाला काय वाटतं या विषयावरती नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.